ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय. आज आमुष्या, त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव येथे जी पितृशांती यासाठी पूजा, अभिषेक आणि इतर कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम झाला. त्याच्यावरती शुल्ल ग्रंथाचं पारायण पण झालं. असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. आज अन्नदानासाठी आणि अभिषेकासाठी काही आपल्या यूट्यूबद्वारे मंडळींनी देणगी पाठवली होती. अभिषेकासाठी आणि अन्नदानासाठी त्यातील काही आपण जे निवडक नाव आहेत ते आपण पाहणार आहोत. बरेच जणांची चुकून काही एखाद्या वेळेस विसरून बी राहू शकतील, तरी क्षमस्व, कारण चुकीने जर विसरले असतील तर क्षमा असावी. प्रथम आपण पाहूया. वैशाली वराटकर यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदानासाठी काही देणगी दिलेली होती आपल्याकडे. कुशाल राग याने पण पित्रांसाठी, अन्नदानासाठी आणि पूजेसाठी देणगी पाठवली होती. तसेच डॉक्टर प्रतिभा रसाळ, चिरंजीव प्रणव रमेश रसाळ सो, स्मृती प्रणव रसाळ सो, राखी श्रीनिवास देशपांडे, चिरंजीव श्रीनिवास आबासाहेब देशपांडे, चिरंजीव जयमन श्रीनिवास देशपांडे हे सर्व पुण्याचे आहेत. त्यांनी कैलासवासी रमेश देवीदास रसाळ यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अन्नदान आणि पूजासाठी देणगी पाठवली होती. वैशाली सुतार, उषा गायकवाड आणि रामचंद्र पवार यांच्याकडून कैलासवासी महादेव पवार, हिराबाई पवार, कैलासवासी अण्णा पवार, कैलासवासी यशोदा पवार, कैलासवासी सुंदराबाई पवार, अजुनबाई पवार, अंजुबाई पवार आणि कैलासवासी सरुबाई पवार, जाईबाई पवार, कैलासवासी ठोकूबाई पवार यांच्या स्मरणार्थ अन्नदान यासाठी देणगी पाठवली. प्रकाश जाधव नाशिक, श्रीनिवास भीमराव कवाडे, श्री शिवाजी जयप्पा कानेडकर, दत्तात्रय करतो औरंगाबाद, नारायण भीमा काळंगे आणि नारायण भीमा काळंगे यांच्याकडून अमावस्या निमित्त महापूजा अभिषेक यासाठी कैलास भीमा कुळंगे, मुक्ता कुळंगे यांच्याकरता अन्नदान आणि पूजा. कैलास बाळासाहेब कुळंगे, मुक्ताबाई कुळंगे, कैलास शामराव कुळंगे, सुजाता कुळंगे, कैलास सुंदराबाई ननवरे, जनाबाई खाडेलकर व नरसाबाई खाडेलकर यांच्या स्मरणार्थ नारायण भीमराव काळंगे यांच्याकडून देणगी पाठवली होती. नितीन मनोहर नायकवडी वाळवा यांच्याकडून कैलासवासी कृष्णा सुबना नायकवडी, कैलासवासी कृष्णा गंपू नायकवडी, कैलासवासी हौसाबाई कृष्णा नायकवडी, कैलासवासी दत्तात्रय कृष्णा नायकवडी, कैलासवासी तुकाराम कृष्णा नायकवडी, कैलासवासी अक्काबाई तुकाराम नायकवडी, कैलासवासी मनोहर कृष्णा नायकवडी, कैलासवासी मुक्ताबाई बाबुराव माने यांच्या स्मरणार्थ अन्नदान. गीता ढाके यांच्याकडूनही कैलासवासी मुरलीधर दामोदर ढाके यांच्या स्मरणार्थ देणगी आहे. आणि अन्नदानासाठी पाठवले आहेत प्रमोद मधारे, नानासाहेब कदम सुडेगाव आणि तसेच महेश जोशी यांनी अन्नदानासाठी देणगी पाठवली. सो भारती सुभाष बाबर अभिषेक आणि अन्नदानासाठी कुंजना साहेब यांच्याकडून, उज्जनी साहेबराव यांच्याकडून कैलास गंगूबाई बाबुराव साळुंके यांच्या स्मरणार्थ अन्नदान. गीता ढाके यांच्याकडूनही अन्नदान आहे. प्रियंका महादेव गावतुरे यांच्याकडूनही अन्नदानासाठी
कर्णिका अनंत बागडे यांनीही अन्नदानासाठी पाठवले आहे. ऋषिकेश पाटील आणि वंदना पाटील यांच्याकडूनही अन्नदानासाठी, पितरांच्या अन्नदानासाठी पाठवलेले आहे देणगी. सुभाष किशन तरसे यांनी अन्नदानासाठी, विजय तुकाराम मिसाळ, सुरेखा अशोक वाहळ यांच्याकडून, निखिल महेश यांच्याकरता अभिषेक, शैलास सरोदे यांनीही पितरांसाठी अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. श्री जितेंद्र मारुती खानविलकर यांच्याकडून कैलास मारुती विश्राम खानविलकर, कैलास सरस्वती मारुती खानविलकर, कैलास दीपक मारुती खानविलकर यांच्या स्मरणार्थ अन्नदान. नितीन मोरंगे यांच्याकडून अभिषेक, पितरांकरता अन्नदान. प्रिया प्रदीप टेमकर यांच्याकडून कैलास परशुराम अप्पाजी टेमकर, कैलासचे अरुण परशुराम टेमकर यांच्या स्मरणार्थ अन्नदान. आणि चिरंजीव ओमकार टेमकर यांच्या नावाने अभिषेकासाठी देणगी पाठवली होती. लता दत्तात्रय पाटील अभिषेक आणि अन्नदान. रोहित अनंतराव पाटील यांनीही देणगी पाठवली आहे. श्री राजेंद्र बबन हवलदार यांच्याकडून कैलासी बबन आनंदा हवलदार, कैलासी लक्ष्मी बबन हवलदार यांच्या स्मरणार्थ अभिषेक आणि अन्नदान. सुरेखा राम बनसोडे यांच्याकडून कैलास विठ्ठल तुकाराम बनसोडे यांच्या स्मरणार्थ देणगी पाठवली आहे. प्रकाश गणपती सूर्यवंशी आंध्र प्रदेश यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. साधना पोद्दार यांनी पण देणगी पाठवली आहे. ऋतुज ऋषिकेश मांजरेकर, रंगराव सहदेव टिंबुगुडी यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. दीपाली कोली यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. कविता शिंदे यांच्याकडून कैलास रंबाजी बाबू शिंदे, विजय रंबाजी शिंदे, कैलास बाबू शिंदे, कैलास तुकाराम गवळी, कैलास धोंडाबाई भगवान गवळी यांच्याकरता ही देणगी पाठवली आहे त्यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी. सुकुंदा सुहास महाडिक, संदेश सुहास महाडिक, सुहास दिगंबर महाडिक, शाहीनाथ तुकाराम जगदाळे, लता साईनाथ जगदाळे यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. नितीन मोरंगे यांच्याकडूनही देणगी पाठवली आहेत. कृष्णाजी व्यंकट माने, रंजना खडेलकर, निलेश धामणे नाशिक यांनीही देणगी पाठवली आहे अन्नदानासाठी. राहुल पाटील यांनी पण अन्नदानासाठी आमुष्याच्या देणगी पाठवली आहे. महेश चव्हाण, राजेश यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. अनिल टोटे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. कुणाल जेंदे, महेश जोशी पूर्णा यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. आकाश रोडे, अनिता रोडे यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. सुरेखा बिपिटकर यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. सुरेखा बनसोडे यांनी पण देणगी पाठवलेली आहे. शिमा काकडे यांच्याकडून महापूजेसाठी त्यांनी देणगी पाठवलेली आहे. प्रवीण काकडे यांच्याकडून कैलासी नट्टूलाल काकडे, इंद्राबाई काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. रोहिदास बोराडे, प्रतीक खंदारे, विश्वजित पुजारी, श्यामला सोनी आणि मेघना कोटिलकर यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. वैशाली सुतार, लतेश देशमुख, शंकर पाटील, महेश भालेराव, सतीश दिवेकर, अक्षय बबन पाटोदे, प्रमोद गणपती गायकवाड, अरुण पवार, अरविंद खोपडे, उत्कर्षा कोंडे, दत्ता बोराडे, धनश्री रमेश चिराटे, मिलिंद वामन यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. अविनाश हंगरेकर यांच्याकडून कैलासवासी बाळासाहेब शिवाजी काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. अविनाश हंगरेकर यांच्याकडूनही कृष्णाबाई धरणनंदे यांच्या स्मरणार्थ अन्नदान.
अमित काकडे यांच्याकडूनही कैलास अनिल हरिचंद्र काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. अमित काकडे यांच्याकडून कैलास शिंदूबाई क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ अन्नदान. दिनेश काकडे यांच्याकडून कैलास वैष्णवी काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. सूरज मोटे यांच्याकडून कैलास सुनील मोटे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. भारत पवार यांच्याकडून कैलास द्रुपदी करंजकर यांच्या स्मरणार्थ अन्नदान. दिलीप काकडे यांच्याकडून कैलास नट्टूलाल काकडे व तारामती काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. दीपक काकडे यांच्याकडून कैलास शिवाजी काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. दिनेश काकडे यांच्याकडून अर्जुन काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. सर्व अन्नदात्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि एक विनंती की आमच्याकडून काही आपल्याकडून म्हणजे चुकून एखाद्या वेळेस तुमचं नाव घेण्यात आल्यास जर पोचलं नसेल तर त्यासाठी क्षमा असावी, कारण नकळत चूक होऊ शकते. तरी काही काळजी नसावी. आम्ही परत आम्ही नोंदणी करून घेतलेली असते, पण वाचताना नकळत चूक होऊ शकते, तर क्षमा असावी. तर सर्वांचे पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी तुम्ही देणगी पाठवली त्याकरता देवस्थानाकडून सर्वांचे आभार म्हणून धन्यवाद देतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दम्मानी होतं भुकेचा टाइम आता.